श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती। तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी। तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे। मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते। कामना धरोणी चित्ती सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती, दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य। कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी। तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागोनिया माधुकरी निर्वाह करीती आपुला। बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली। प्रातकाळी उठोन संगमावरी स्नान करोनी, जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात। सेवे कर्यांबरोबरी मागोनिया माधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते। मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते। बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी गृहसूत कांता, शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती। पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधुकरी, मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय। शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नोहेचे। अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती। तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी। बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी। ज्याने सोडिले त्यांचे घरी मागोनिया माधुकरी, जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी। आनोनिया बाहेरी बैसोणी तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला। ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली। घरदार सोडले वनिता पुत्र त्यागिले, अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची। ही नापुले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची। ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेमे चालविला। 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे। 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी। अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत, तव तयांसी एक पत्र शय्ये खाली सापडले। त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी, ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी। आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा।
मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षतळी ठेवून वस्त्रांसी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले, घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया नगरींच्या नारी कामधंदा करीती घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशींचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती. तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे, घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना करणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोनी नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी, अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसुत एकादशोऽध्याय गौडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.